तुझा धाकटा दे करू असा विचार वहिनी तुझा धाकटा दे करू असा विचार करू असा विचार तुझा धाकटा दे करू असा विचार वहिनी तुझा धाकटा दे करू असा विचार तुझा धाकटा दे करू असा करू मान वडील बहिणी आई करू बहिणी आई समान मान बहिणी आई समान करू माझा ज्ञान बहिणी आई करू माझा बहिणी आई वहिनी तू माझी आई समान आहेस काय मी तुझ्या मुलाप्रमाणे अशी माया तोडून बोलू नकोस का वहिनी ही जर गोष्ट आपल्या दादाला माहित झाली ना वहिनी तर माझा दादा तुला या घरामध्ये क्षणभर सुद्धा ठेवणार नाही वहिनी ठीक आहे तू धीर जमलीचा माझा धीर तू या शिलाला नाकारलायस ना पण बघ ही शिला तुला स्थळासाठी असं कधीच सोडणार नाही कधीच नाही कारण शिलाला जे हवं असतं ना ते शिला काही झालं तरी आपल्या भाऊ पश्चात त्याला मुठीत घेत असते तू मला नाकारलायस यानंतर ही शिला कसा डाव करते अरे बघ तू मला नाकारलायस ना हा मला नाकारलायस ना तू बघ ही शिला तुझी बहिणी काय चीज आहे तू मला नाकारलायस या शिलाला नाकारलायस बघ नाही तुझ्या अशी प्रसंगाचा आरोप लावला ना तर नाव सांगणार नाही शिला म्हणून काय झालं शिला आणि अशी नाराजीत का बरं बसली आहे विक्रमने काय बोलले का तुला मला सांग विक्रमने काही बोलले का तुला नाही रे दादा. मग
आणि हे बघ, आपलं ठरलं होतं ना हो की या घरात डाव रचायचं म्हणून. बिलकुल. आणि अगदी तू जसं सांगितलंस ना त्या प्लॅनिंग नुसारच चालू आहे माझं. आणि बघ आता तू इथे कशाला आला असशील? अरे बघ ना, आता तर आत्ताच मी त्या योगेश बलात्कार करण्याचा आरोप लावणार आहे. आणि हे बघ त्याची प्लॅनिंग सुरू आहे. दिसतंय ना बलात्कार सारखं? ए बघ ना, सांग ना, दिसेल ना? हा तू एक काम कर, इकडे बघ. काही जरी झालं तरी तो या घरात राहता कामा नये. आणि म्हणूनच त्याच्यासाठी सगळी प्लॅनिंग चालू आहे. आणि म्हणूनच तू जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर इथून निघ. कारण ओके. कारण काय? हा सांग ना. कारण विक्रम इथे येण्याची वेळ झाली आहे आणि त्याला मला खोटं नाटक सांगायचं आहे. म्हणून मग तू निघ ना लवकर. वा शोभतोच माझी बहीण. हो ना. अरे बहीण कोणाची आहे? आणि मी इथं आलोय म्हणजे हेच तुला सांगायला आलो का यांच्या बरबादीचे लक्षण सुरू कर. जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर कर. बरं पण निघतोय. दादा तू एकदा मला सांग ना, माझ्यावर अतिप्रसंग केला असं दिसतो आहे ना? बिलकुल लगेच बिलकुल. मग ठीक आहे तू निघ. शुभ काम में देरी नाही. काही काळजी करू नको. निघतोय मी. तू आपल्या शुभ कामाला सुरुवात कर. अगं हे शिला, अगं हे शिला, अगं अशी नाराज का बसलीस ग? अगं अगं तू अशी बोलत का नाही शिला? अगं हे व्हय. अगं हे अगं मी आज इतक्या दिवसानंतर बाहेर गाऊन आलोय, तुला आनंदीत राहायला पाहिजे आणि तू रुसून बसली. काय झालं कसं? बापूजी तो बघा ना, मी मी तुमच्याशिवाय एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. माझं माझं खूप खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. वहिनी तू हे काय करतोयस का? वहिनी काय करतोयस? खरंच तेच करते आहे. वहिनी मी तुझ्या मुलाप्रमाणे आहे का वहिनी? हे बघा, हे बघा, तुम्हाला खरं सांगू का? बघा, जेव्हा आपण घरामध्ये असलो ना तर कोणी जर आपल्या घरी असले तर तुम्ही माझ्या मुलासारखे. आणि घरात जर कोणी नसले तर मी अगदी तुमच्या बायको सारखं. म्हणून म्हणून आणि मला तुमची जवळीची गरज आहे बापूजी. बापूजी असं असं नाही म्हणू नका. एक पप्पी काय ग वहिनी? अगं वहिनी असे घाणेरडे शब्द बोलू नकोस का वहिनी? वहिनी अगं वहिनी मी तुला हात जोडून विनंती करतोय का वहिनी? अगं वाटतं मी तुझ्या पाया पडतो वहिनी. वहिनी अगं वहिनी आईची माया तोडून बोलू नकोस ग वहिनी. आईची माया तोडून बोलू नकोस. अगं माझ्या सोबत इश्काचे खेळ खेळू नकोस. हे तुला नाही शोभत का वहिनी? नाही शोभत. वहिनी अगं वहिनी माझा दादा साधा मुळा आहे. काय कमीपणा आहे का माझ्या दादामध्ये? काय कमीपणा आहे? वहिनी अगं वहिनी तू त्याच्या सोबत प्रेमाचं नाटक करून त्याला आपल्या भाऊपाशात घेतलं. बघ बघ आता तरी माझ्या दादाला तुझं सुख पाहू दे ना का वहिनी? तुझं सुख पाहू दे ना. तुमच्याकडून घ्यायचंय बापूजी. काय विसरताय तुम्ही? मला तुमच्या भावामध्ये इंटरेस्ट नाहीये. मला फक्त तुम्ही हव्यात. प्लीज तुम्ही तुम्ही मला नाही म्हणू नका.
आणि हो हे बघा, तुम्ही जर माझ्या मताप्रमाणे नाही वागलात ना तर या घरात कधी तुम्हाला राहू देणार नाही मी. आणि हे बघा, म्हणून म्हणून मी तुम्हाला छान प्रेमाने समजावून सांगते बापूजी, अहो आपण जे करतोय ना हे कुणालाही माहित होऊ देणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. पण प्लीज प्लीज. नाही वहिनी नाही. अगं तू किती छंद लावण्याचा प्रयत्न केलीस ना वहिनी, तरी तरी मी तुझी संगत कधीच करणार नाही. का म्हणून काय आणि हो तुझ्या भाऊ पाशात देखील मी येणार नाही वहिनी.